हाय गाईज, नमस्कार. मी वनिता. तर पुन्हा एकदा माझ्या नवीन रेसिपीमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर आज मी घेऊन आले तुमच्यासाठी बटाटो स्माइली. आता हे नक्की काय आहे त्यासाठी तुम्ही माझा व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. तर गाईज, तुम्हाला तर मी सांगितलं की मी बटाटो स्माइली बनवते, म्हणजे बटाट्यापासून आहे. तर त्यासाठी मी 3 बटाटे घेतलेत, मोठे मोठे उकडलेले. आणि त्याचबरोबर हे आहे पोह्याची पावडर करून घेतली बारीक. म्हणजे तुम्ही याच्याऐवजी कॉर्नफ्लॉवर किंवा तांदळाचं पीठ तुम्ही वापरू शकता, पण दोघांपेक्षा हे बेस्ट आहे. तर आता मी हे बटाटे आहेत ते उकडलेले, हे मी आता किसून घेणार आहे किसणीने, किंवा तुमच्याकडे मॅशर असेल तर मॅशिंग करून घेतलं ते चालेल. आणि आपल्याला किसणे का किसून घ्यायचे, कारण की आपल्याला जे आपण बॅटर बनवणार आहे त्याच्यामध्ये आपल्याला बटाट्याचे अजिबात म्हणजे असे गाठी किंवा बटाट्याचे खाप वगैरे काही नको, एकदम बटाटा आपला स्मूथ पाहिजे, म्हणून त्यासाठी किसून घ्यायचं आहे. एकदम छान रेसिपी होते. याच्यामध्ये तिखट वगैरे काही टाकायचं नाही आपल्याला, तुम्हाला पुढे कळेलच व्हिडिओमध्ये. पण जर तुम्हाला थोडंसं काय ते तिखट नॉर्मल पाहिजे असेल, म्हणजे तसं ही रेसिपी एकदम सिंपलच बनवतात, फक्त मिठात बोललं ते चालेल. आणि या रेसिपीमध्ये हे मी पेनाचं ढाकण घेतलं आहे. आणि हे आता तुम्ही बोलता अशी कोणती रेसिपी त्यात पेनाचं ढाकणाचं यूज होणार आहे, तुम्हाला पुढं कळेलच ते की मी त्याचा वापर पुढे करणार आहे ते. आता आपला बटाटे होत आलेत किसून. तर आता आपला बटाटा किसून झाला आहे, हा बघा. आता यामध्ये आपण हे जे पोह्यांची मी पावडर केली ते टाकणार आहे. त्याचं असं काय प्रमाण नाही, कमी जास्त करू शकतो आपण, लागले तर परत टाकू शकतो. त्यामुळे मी तो थोडेच टाकले, चवीपुरते मीठ. मी लहान मुलांसाठी का बोलले की जे लहान मुलं म्हणजे जस्ट खायला लागलेत, म्हणजे खायला सुरुवात केली त्यांसाठी ती बेस्ट रेसिपी आहे. कारण की त्यात तिखट वगैरे काही नाही आहे, म्हणजे वापरायचं अर्धा चमच हळद. आणि मी थोडं तिखट टाकते, कारण की माझी मुलगी बोलली की तिखट बनव थोडंसं, तो अर्धा चमचा तिखट टाकते मी. नाही तर ही जी तुम्हाला मी बटाटो स्माइली बोलली हे सिंपलच बनवतात. आता आपलं सगळं टाकून झालं आहे. आता आपण मॅश करून घेऊ. एकदम असा गोळा करून घ्यायचा आहे. आता मी याच्यामध्ये पोह्यांची पावडर करून टाकली बारीक. तुम्ही याच्यामध्ये मी तुम्हाला मागाशी बोलले कॉर्नफ्लॉवर किंवा तांदळाचं पीठ वापरू शकता. तुम्ही बघितलं जास्त काही लागत नाही आहे. पोहे कसं, म्हणजे मी पोह्यांची पावडर का टाकली तुम्हाला बोलले, तर पोहे कसं म्हणजे जे बटाट्यामधलं पाणी असं ते ऑब्झर्व करून घेतं, म्हणून मी तुम्हाला म्हटले की पोहे वापरा. नसतील तर काही हरकत नाही आहे. थोडी टाकते अजून. तर आता आपलं पीठ मळून झालं. आता आपण स्माइली बनवायला घेऊ. तर आता मी हा बटर पेपर घेतला आहे, हा माझ्या मुलीने घरच्या घरी बनवला आहे. तर आपण एक साईडला ठेवू, एक गोळा घेऊ. तुम्ही सगळा गोळा घेतला तरी चालत. तो हा थोडासा गोल करून घ्यायचा. पहिले बटर पेपर ठेवायचं आहे, वरून अजून एक पेपर ठेवायचा आहे की जेणेकरून तो चिपकणार नाही. आणि वरून आपण लाटायचं आहे.
भले त्याचा आकार कसा आला तरी चालेल, काही हरकत नाही आहे. ओके, आता तुम्हाला मगाशी बोलले मी, आता याच्या आकाराचे आपण गोल काढून घेणार आहोत. तर असेच आपल्याला आता सगळे काढून घ्यायचे. आता असे आपण हे जे बाकीचे आहेत ते पण काढून घेऊ. तर गाईज बघा, आता आपले हे बारीक बारीक छोट्या पोळ्या करून झाल्यात. आता आपण याला स्माइली डोळे वगैरे काढून, तुम्हाला बोलले या ढाकणाचा उपयोग काय होणार आहे तो आता होणार आहे. तर असेच दुसरं पण करून घेऊ. काम करू, आपण सगळे डोळेच काढून घेऊ पहिले. आपल्या एका साईडला तेलही गरम होत आहे. तापलं तर जमाय, गॅस कमी करते. असं स्माइली बनवली का पोरं कसं मजेने खातात. अर्धी इकडे ठेवले होते. ते डोळे काढून झाले, आता आपण स्माइली करू. तसे डोळे काढले तसे स्माइली करून घ्यायचे. किंवा तुम्हाला सॅड करायचं तुम्ही सॅड पण करू शकता, पण स्माइली म्हटल्यावर मी स्माइलीच काढणार आहे. एक जस्ट करून बघितलं. आणि ते फ्राय केलं तर अजून छान दिसतात. यांना पण करून घेऊ. तर आपले स्माइली रेडी आहे. तुम्हाला बोलले याचा उपयोग काय झाला तो. हे बघा किती छानसा स्माइली. आता आपण तेल पण तापलं, तर फ्राय करून घेऊ. तर आपलं तेल तापलं आहे, बघू आपण चेक करू. तेल तापलं आहे, गॅस कमी करते. पहिले एक सोडून बघू. गॅस फुल करूया. जसे आता प्लेटमध्ये असे मस्त दिसतात, तसे ते तळल्यावर पण खूप छान दिसतात. पूर्ण कलर चेंज झाला तर पण काढून घेऊया ना. आता पुढची आपण मी एकच टाकलं तर आता टाकून घेऊ याच्यामध्ये. गॅस फुलच ठेवला.
त्या चिकट वगैरे नाही आहे अजिबात. आणि एक बाजू चांगली फ्राय करून घेऊ. एकदम कडक आणि कुरकुरीत होतात. आणि जरा फुलतात पण. किती छान दिसतात बघा. अजून थोडी म्हणजे हे बघा, बघू शकता. तर असेच आपण पुढचे पण काढून घेऊ. तर गाईस फायनली आपले फ्राय करून झालेत, तळून झालेत. आता मी गॅस बंद करते. आणि हे बघा प्लेटमध्ये किती छान दिसत आहेत. आता तुम्ही विचार करा, जर एवढे छान दिसतात तर खायला किती मस्त असेल. तुम्हाला मी दाखवते किती कुरकुरीत झालेत. हे बघा आवाज येतोय. आणि एकदम खुसखुशीत झालेत आतून. हे बघा खूप छान. तुम्ही सॉससोबत खाऊ शकता, पण जास्त करून सॉससोबतच चांगले वाटते. तर तुम्हाला ही माझी पॅटेटो स्माइली कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. तर गाईस, तुम्हाला ही माझी पॅटेटो स्माइलीची रेसिपी कशी वाटली आहे की नाही? एकदम छान, म्हणजे जसं लहान मुलांना आवडेल असं. आणि खूप सिम्पल आहे, त्यात काहीच असं टाकायचं नाही आहे. खूप छान लागते सॉससोबत, अतिउत्तम. तर माझ्या मुलांना खूप आवडते म्हणून मी ती बनवली होती. तर तुम्हाला कशी वाटली ही कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.